दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस या आधुनिक रेल्वेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। जालना ते मुंबई ही आधुनिक रेल्वे धावणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसेच यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की ही आधुनिक वंदे भारत रेल्वे आहे। रेल्वे विभागाने 2014 ते 2023 पर्यंत अत्यंत गतीने प्रगती केली आहे। तसेच देशभरात रेल्वे लाईनचे काम प्रगतीपथावर आहे। तसेच 2024 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होणार असून पुन्हा मोठ्या जोमाने ते काम करणार आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरणार आहे। यापूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला फक्त 1600 कोटी रुपये मिळत होते, मात्र मोदी सरकारमध्ये 12,000 कोटी रुपयांचे बजेट या रेल्वे विभागाला मिळालं आहे। या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राजेश राठोड, बबनराव लोणीकर, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल आदी मान्यवर उपस्थित होते। जालना जिल्हा प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण, शिवशाही न्यूज, जालना। आज जालन्याकरता ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन 2014 ते 23 या काळामध्ये रेल्वेवरचं बजेट वाढलेलं आहे। 2014 पर्यंत आपल्या महाराष्ट्राला फक्त 1600 कोटी रुपये मिळत होते। रेल्वेला या वर्षी 12,000 कोटी रुपयाचं बजेट मोदीजींनी दिलेलं आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।